तर तुम्ही विचार करत असतील की सावरिया सेठला काय, तर काही सावरिया सेठ हे असे एक देवता आहे जे की आपले बिझनेस पार्टनर आहे. तर गाईस आम्ही जाणार आहे आता सावरिया सेठला या ऑटोमध्ये. स्टेट कुठला आहे तुमचा? आमचं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? जळगाव भुसावळ माहिती आहे का? हाईवे पे मंदिर है, वहाँ पे प्रकट हुए थे सांवरिया जी. उनकी 3 मूर्तियाँ प्रकट हुई थी. तो एक मूर्ति वहीं पे है, एक 7 किलोमीटर दूर स्थापित की हुई है जहाँ पे अपन अभी जाएंगे. इसमें अगले महीने में अभी उनका मेला भी लगने वाला है, जल जुलनी 11 का, जिसमें 3 दिन तक मेला लगता है. और सभी लाइनें रहती है, 5-5 किलोमीटर इतनी लंबी लाइनें लगी रहती है. हम उनको दे नहीं पाए तो हम बाहर किसी की मदद कर दे. बिल्कुल कर सकते हो, उनके नाम से मदद कर दो आप. सावलिया सेठ म्हणजे आपले कृष्ण भगवान. त्यांचा जो एक रूप होता, त्यांचा एक जो रंग होता, सावळा त्यांचा रंग होता, तर त्यावरून त्यांचं हे नाव ठेवले गेलेले सावलिया सेठ. आणि माझ्या समोर आहे गाईस फायनली मंदिर. हे आहे सावरियाजे सेठचं मंदिर. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही काल होते आम्ही जयपूरला, आज आम्ही आलेले चित्तोडगडला. आम्ही जाणार होते उदयपूरला, बट आम्हाला सावरिया शेठला जायचं होतं. तर उदयपूरवरून सावरिया शेठ हे खूप दूर होतं आणि चित्तोडगडवरून हे खूप जवळ होतं. तर आम्ही इथे येऊन गेलेले. आज सकाळी आले आम्ही 4 वाजता. सो 4 वाजेपासून म्हणजे सकाळी आम्ही 8-1 वाजता झोपले, तर 3 वाजता उठले आता दुपारी. मग आता फ्रेश वगैरे होऊन 5 वाजता आम्ही चाललेले सावरिया शेठला दर्शनासाठी. चित्तोडगडला पण केलेली एक रूम, आणि ही आमची एक रूम आहे ज्यामध्ये सर्व पसार आहे. एक बेड, याच्यावर 3 जण आणि इथे 1 जण, अशा आम्ही टोटल 5 जण मावून जाता. इथे आहे भूषण. चला भूषण दादा बाहेर, चला बाहेर. काही घ्यायचं आहे का? बाकी नाही ना? चलो. तर गाईस आम्ही आहे आता चित्तोडगडमध्ये. समोर आहे चित्तोडगड रेल्वे स्टेशन, आणि आता आम्हाला जायचं इथून सावरिया शेठला. इथून आहे 1 तासावर सावरिया शेठ. सो आम्ही पोचून जाऊ आणि दर्शन वगैरे करू. आज सकाळपासून इथे हेच वातावरण आहे पावसाचं. पाऊस पडतोय, हलका हलका पाऊस सकाळपासून. आणि सकाळी पण आहे ना 6 वाजता नाश्त्यासाठी आले होते इथे, सकाळी पण पाऊस होता. तर गाईस आम्ही जाणार आहे आता सावरिया शेठला या ऑटोमध्ये. काय म्हणताय रिक्षाला? हॅपी रिक्षा. हॅपी. त्यांची डुक्कर रिक्षा कोणती आहे? आपल्याकडे ती वेगळी आहे ना? हा, 4 जण बसले इथे. मी पुढे बसतोय पुढे. चलो भैया. सगळ्यांनी कॅज्युअल घातलेलं आहे, शर्ट आणि पॅन्ट सगळ्यांनी. चलो भैया. कुठला स्टेट आहे तुमचा? काय स्टेट कुठला आहे तुमचा? आमचं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? जळगाव भुसावळ माहिती आहे का? मुंबई ऐकलंय? मुंबई विरार. मुंबईकडनं आमच्याकडनं 400 किलोमीटर आहे. मुंबई तर माहिती आहे मला. आलेले का कधी मुंबईला? किती वेळा आला. कसं वाटतं महाराष्ट्र तुम्हाला? एक नंबर. मजा येते. मी तिकडचंच आहे, माझा जन्म पण तिकडचंच आहे. मग इकडे कसं काय? इकडे माझा गाव आहे, तिकडे माझा ननियाल आहे. अच्छा. चला, महाराष्ट्राचा माणूस भेटलेला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय शिवाजी. तर तुम्ही विचार करत असतील की सावरिया सेठला काय, तर काही सावरिया सेठ हे असे एक देवता आहे जे की आपले बिझनेस पार्टनर आहे. की तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जातील, तुमचा बिझनेस चालत नसेल आणि सांगतील की माझा बिझनेस चालत नाहीये. जर माझा बिझनेस चालला तर मी तुम्हाला माझा 50% पार्टनर बनवेल. तर असे ते देवता आहे की जर तुमचा बिझनेस चालला तर तुम्हाला तुमचा 50% सावरिया सेठला द्यावं लागतं. हे बरोबर आहे भैया? तुम्हाला कधी अनुभव झालेला आहे या गोष्टीचा? मला माझ्याकडे 1 गाडी होती, आज माझ्याकडे 5 गाडी आहे. टेम्पो. आज त्यांची कृपा आहे माझ्या बरोबर. जर तुमचा पण बिझनेस असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमचा बिझनेस चालत नसेल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसला टॉप लेवलवर घेऊन जायचं असेल तर तुम्ही सावरिया सेठला नक्की या, आणि सावरिया सेठला तुमचा बिझनेस पार्टनर बनवा. 50-50चा 50-50चाच बनवायचा की 10%, 20%? कितीचा पण बनवू शकतो आपण. कितीचा पण बनवू शकता. तुमच्यावर येते तुम्हाला किती पर्सेंटचा बिझनेस पार्टनर ते. तुम्हाला जेवढा प्रॉफिट असेल तेवढा तुम्ही बेट करू शकता. तिकडे हाईवे पे मंदिर है, वहाँ पे प्रकट हुए थे सांवरिया जी. उनकी 3 मूर्तियाँ प्रकट हुई थी. तो एक मूर्ति वहीं पे है, एक 7 किलोमीटर दूर स्थापित की हुई है जहाँ पे अपन अभी जाएंगे, और एक बाजार में 3 किलोमीटर दूर. 2-3 मंदिर है ना यहाँ पे बोले, और उसके अलावा एक शनिदेव मंदिर. 4 मंदिर हो गए थे उधर. 4 मंदिर है, और शनिदेव को तेल चढ़ता है हर शनिवार को.
और पब्लिक इतनी भीड़ लगती है जैसे 4-4, 5-5 किलोमीटर तक जाम लगा रहता है और हर लाइन शनिवार लगी को? रहती है, हर शनिवार को। और अभी ये 2 महीने ऐसे है कि सांवरिया जी में पाँव रखने की जगह भी नहीं मिलेगी 2 महीने, श्रावण और भादवा। इसमें अगले महीने में अभी उनका मेला भी लगने वाला है, जल जुलनी 11 का, इसमें 3 दिन तक मेला लगता है और सभी लाइनें रहती है, 5-5 किलोमीटर इतनी लंबी लाइनें लगी रहती है। ये बताइए कितना उनको, जितना आप अगर उनको बिजनेस पार्टनर बनाओगे तो जितना आपको प्रॉफिट हुआ, आपकी इच्छा से आप उनको कितना भी चढ़ा सकते हो। आप आधा % चढ़ाओ या 10% चढ़ाओ या 100% चढ़ाओ। और कभी भी ऐसा नहीं हुआ कि जेब खाली लेके निकला हूँ तो खाली जेब में घर पे लेके जाऊँ, जेब भरी हुई लेके जाता हूँ घर पे। अगर ऐसा हुआ तो समझो हम उनको दे नहीं पाए तो हम बाहर किसी की मदद कर दे। बिल्कुल कर सकते हो, उनके नाम से मदद कर दो आप सांवरिया जी के अंदर भंडार नहीं डाल सके तो आप उनके नाम से बाहर गरीबों में दान कर दो। मतलब हम हमारे सिटी में रहे तो भी चलेगा ना, भी मतलब चलेगा। यहाँ पे आना ये जरूरी नहीं, नहीं। बस उनके नाम से उनके मदद कर नाम दो। से आप कहीं पे भी, या तो किसी को खाना खिला दो या किसी भूखे को खाना खिलाओ या किसी नंगे को कपड़े पहनाओ, उनके नाम से पहनाओ, तो ये उनके नाम से आपको ये थोड़ी सी छोटी सी भेंट है, वो आपको मान्यता हो जाएगी। तो भैया ने यहाँ पे लाई चाय पीते फिर जाते आगे। बस अरे भैया कम करो थोड़ी। गाईज फायनली आम्ही आता पोहोचलेले आहेत सावरिया सेट इथे, आणि समोर बघा आहे खूप मोठं गेट आहे आणि तिथेच मंदिर पण आहे सावरिया सेटजीचं. इथे तर गुलाल वगैरे खेळतात असं वाटतंय. हा हे काय मस्त आहे यार. तर गाईज फायनली आम्ही पोहोचले आता सावरिया सेटला, आणि तुम्ही विचार करत असतील की सावरिया सेट हे काय, कोणाचं रूप आहे, तर म्हणजे इथे येऊन फायदा काय आपला, तर ते सगळं सांगतील आपल्याला ज्यांच्यासोबत आम्ही आलेले आपले रिक्षा ऑटो ड्रायव्हर ते. तर आजा भैया नीचे आ जाओ. आप लोग यहाँ पे आते हो हाँ शुरुआत में मंदिर के लिए दर्शन करने वाले लोग, तो आप आओ, श्रद्धा प्रेम लेके आओ और आपकी जो इच्छा हो वो आप चढ़ा के जाओ यहाँ पे. ये जैसे गरीबों का भी साथ देते हैं, अमीरों का भी साथ देते हैं, हर इंसान का साथ देते हैं. और जैसे इनको आपने अगर सच्चे मन से इनको धारण कर लिया है तो आपको अवश्य करके ये ऊंचाई तक पहुँचाते हैं. तर प्रॉपर नाव आहे यांचं सावलिया सेट. सावलिया सेट म्हणजे आपले कृष्ण भगवान, त्यांचा जो एक रूप होता, त्यांचा एक जो रंग होता, सावळा त्यांचा रंग होता, तर त्यावरून त्यांचं हे नाव ठेवलं गेलेलं आहे सावलिया सेट. पण ते काही लोक प्रोनाऊन्स काय करतात सावरिया, मग त्यावरनं ते सावरिया सेट असं झालेलं आहे. गाईस आम्ही आता लाईनमध्ये आहे आणि ना काही गर्दी नाही आहे, लगेच दर्शन होईल. बट हे जे बॅरिगेड्स वगैरे आहे ना, आजूबाजूला जे पाईप लावलेले ते एवढे लांबपर्यंत लावलेले आहे, म्हणजे एवढे लांब फिरून जावं लागेल ना जर गर्दी असेल तर. कमीत कमी 5-6 तास तर असेच लागतील जर इथे पूर्ण गर्दी असेल तर. पण आता खूप खाली आहे तर मग काय लगेच दर्शन होऊन जाईल. तर मंदिराचं फायनली प्रवेशद्वार आलेलं आहे आणि मस्त लाईट्स लागलेले आहे आणि किती मोठे मोठे झेंडे आहे गाईस इथे. हे बघा, वा यार किती मस्त लाइटिंग आहे, किती छान वाटते ना इथे आल्यानंतर. एकदम मस्त LED लाईट्स वगैरे लागलेले आहे आजूबाजूला. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर लाईट आहे गाईस. जय श्री सावलिया सेट. आणि माझ्या समोर आहे गाईस फायनली मंदिर. तर अजून असं एकदम फिरवून जायचं आहे, मग तेव्हा जाऊन तिथे नंबर लागेल दर्शनासाठी.
तर हे आहे सावरियाजे सेठचं मंदिर. फायनली काही दर्शन झालेलं आहे, प्रसाद पण भेटलेला आहे तिथून सावलिया सेठचं. आणि हे टोटली मंदिर आहे म्हटलं, मधून असं दिसतं मंदिर. भाई 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 किती सुंदर आहे गाईस, किती सुंदर आहे हे मंदिर. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव, जय सीताराम. मैंने बोल दिया मैं नहीं आई. किती सुंदर दिसतंय ना मंदिर. मला आहे ना हे बघून द्वारका आठवतंय. द्वारकेला पण असंच काही होतं आणि त्यानंतर मग आपलं श्रीराम अयोध्या मंदिर पण असंच काही आहे गाईस. एवढी लाइटिंग वगैरे खूप छान वाटतंय बाई, किती मस्त आहे. वेगवेगळ्या कलर्सची लाइटिंग आहे गाईस, छान वाटतंय. वरती आहे मंदिराचा कळस, दर्शन करून घ्या तुम्ही पण. जय श्री सावलिया सेठ. गाईस मी त्यानं एक गोष्ट नोटीस केलेली आहे, जे आपल्याला मागायचं असतं ना, आपण आधीपासून प्लॅन करून ठेवता हे मागायचं आहे ते मागायचं आहे, पण त्यांच्या समोर गेल्यानंतर आहे ना आपण ब्लँक होऊन जातं की काय मागायचं होतं, मी काय सांगू यांना. तर हे होतं माझ्यासोबत, तुमच्यासोबत पण होतं का नाही मला कमेंट करून सांगा. जेव्हा आपण देवाला काही सांगतो, तर जेव्हा आपल्याला देवाला काही सांगायचं असेल आपण आधीपासून प्लॅन करतो, पण नंतर जेव्हा सांगायला जातात तेव्हा आठवत नाही आपल्याला. तर ही आहे फ्रंट साईड, बघा किती मस्त दिसतंय समोरून मंदिर. तर गाईस हे आहे मंदिराचं मेन प्रवेशद्वार. दर्शन वगैरे करून गाईस आम्ही आले होते आता ह्या दुकानांमध्ये. इथे ना आम्ही छोटीशी एक सावलिया सेठची एक मूर्ती घेत आहे, ती आता दाखवतो तुम्हाला. ओ पडतील ते वाचले. हे बघा या टाईपचे दुकानामध्ये वगैरे ठेवायला ना, घरी पण ठेवायला घेऊ शकता. आता मी आवडलं का रे, काही आवडलं काही? प्रेम प्रेम घेतोय तू? कोणती ही? सावलिया सेठची किती सुंदर सुंदर फ्रेम्स आहे गाईस, तुम्हाला दाखवतो. ती शेवटची बघा, ही बघा ती मस्त आहे ना. तर गाईस आम्ही फायनली हे घेतलेलं आहे संकेतने, आणि मी हे घेतलेलं आहे सावरियाजी सेट. अरे थांबा हां बघा ही कशी आहे दाखव. मोठी गाडीत लावायला ती ठीक आहे, पण ही कसं आहे दुकानामध्ये छान वाटते. गाईस हे बघा मंदिराच्या बाहेरची भिंत किती सुंदर दिसते, एकदम गोल्डन कलर लागलेला आहे यावर. दर्शन वगैरे करून गाईस आम्ही निघाले होते जायला, पण आहे ना आम्हाला रिक्षा भेटत नाही, तर आम्ही डायरेक्ट बाई चालत जात आहे तिथपर्यंत, हायवेपर्यंत. तर हायवे पण एवढा दूर आहे ना, भेटत नाही आहे. बाबांनी डायरेक्ट असं पाठवता येताना सगळं एकदम सोय लावून पाठवली. डायरेक्ट एकदम पक्की खाली हो गेले गाईस, पुरी सपाट हो गेले. तूच नाही गाईस, सगळ्यांच्या झोल्या खाल्या झालेली. भूषण भाई की तरफ ले पूरे भर के झोले लाए थे सब काले और लेके जा रहा है. प्रसाद बाबा का नहीं हो, अपन लेके जा रहे घर पे. मेरे खिसे में तो सिर्फ फूल है यार. फूल माझ्या खिशात प्रसाद आहे आणि एक फूल आहे. आर्यनकडे एक जॅगवार घेऊन येणार आहे बाबांवर बुडवलं तर. एक जॅगवार 4-5 फॉरन डायरेक्ट आता आजूबाजूला आणि नाही हे बघा, एक मर्सडीज, एक थार, एक डंपर, एक स्कॉर्पिओ, एटलेस सायकल. आम्ही तुला दोरी लावू आमच्या कारने. सोन्याची म्हणतोय सोन्याची. अरे बापरे. फायनली आम्हाला भेटलेली इको कार मध्ये आम्ही चाललेले. बघा कशा बसलेले. हिला नको दाखव, हिला नाही दाखवायचं, माझ्या मागे लावू. हे बघा संकेतचा भाऊ सागर, बाकी 2 सवारी हे तर उतरून जातील आता. पूर्ण गाडी आमच्या नावावर सावरिया सेटने करून टाकली. घेऊन जातो मी घरी, जळगावला घेऊन जा डायरेक्ट आता गाडी. सो हे गाईस, आता आम्ही बसले ट्रेनमध्ये जाण्यासाठी जळगावला परत. आणि काल आम्ही तर काय हॉटेलवर येऊन झोपून वगैरे गेले होते, थोडंफार गेम वगैरे खेळले आणि झोपून गेले, कारण की सकाळी आम्हाला 6:30ला जायचं होतं रेल्वे स्टेशनवर. सो त्यासाठी आणि आता आम्ही सगळे ट्रेनमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत पोचून जाऊ आम्ही मे बी, कारण की ट्रेन खूप जोरात चालू आहे. सगळे इथे गेम खेळत आहे. वरती पण आहे. ओ भूषण चेहरा दाखव.
असे लपून लपून बसता आणि गेम खेळताय गाईस. आणि आता दुपारचे 3 वाजता आहे, मस्त 2-1 वाजेपर्यंत झोपले. तर गाईस आता माहिती का आम्ही कुठे, हे बघा आता आम्ही आहे कुठे गेलं, हां तर आम्ही आहे आता सिओरला, कुबेरेश्वर धाम इथे, म्हणजे आपले पंडित प्रदीप मिश्राजी आहे ना त्यांचं कुबेरेश्वर धाम आहे ना, तर तिथे आम्ही आता सिहोरला आहे. तर इथून ते धाम पण थोडं दूर आहे, 10-12 किलोमीटर आहे सिहोरवरून. आणि हे जेवढी लोक आहे ना हे सगळे कुबेरेश्वर धामला आलेले, हे बघा हे सगळे लोक कुबेरेश्वर धामला आलेले. तिकडे पण मला आता काही मराठी लोक पण भेटले, म्हणजे जात होते त्यांची भाषा ऐकली मराठी बरोबर ते कुबेरेश्वर धामला चाले असते. ह्या साईडला तर काही जास्तच गर्दी आहे, हे पहा. आणि खरंच आहे ना महाराष्ट्राचे लोक एवढे येतात ना या धामला, कारण की खूप 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 मानता. आणि आता 4 ऑक्टोबरला पण पंडित प्रदीप मिश्राजी आहे ना जळगावमध्ये यांची कथा आहे, परत शिवमहापुराण कथा. आम्ही आमचं 3rd AC केलेलं आहे, पण त्या 3rd AC मध्ये पण आम्ही आमचं स्पेशल कंपार्टमेंट बनवलेलं आहे. हे बघा असं आहे ना, बरोबर. घे तिला खाली घे. अरे मोबाईल पडित ना भाऊ. हो शांत बसव नाही टाकल्या. येणार आहे खाली रे. 5 चान्स आहे, मग नंतर हा त्याच्यानंतर हा. तू करायचं काय पण फक्त बाय असं स्थिर सांगेल तुम्हाला वाचव नाही. थांब असं जवळ थांब. बाईल कशी लागते, पुढे पुढे तोंड घे, पुढे तोंड घे. तिकडे पुढे घे ना. हा तू दाव. हा पोचता आता मी असा स्टेट उभा आहे. 5 दार वाचवणे तुम्हाला असं. आता खालती करणे पहिले तू कर, मग मला पाहू दे कसा करताय. कारण काही सांग मी डबल किन बरं तुमचं झाल्यानंतर जाईन ना काय शेवटी तर मी डबल दिस. 1 2 असं ही नको करून तू रे. मग वाचायचं आहे ना, असे हात वाचव नाही. तू असं काय करतोय, मी कसं पण वाचाव. कारण की डोळ्याचा पाप नाही तो, म्हणून एक गेम मेन आहे जो आता बदकला दिले. झूम 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 काय थांब रे. काय थांब वचकला गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 6. आम्ही थांबलेले राणी कमलापती रेल्वे स्टेशन भोपाळला आहे. आता नाश्ता वगैरे घेत होते, थोडा कुरकुरे वगैरे, कारण की ना आम्ही भोपाळच्या जुन्या स्टेशनवरनं ना हे पफ घेतले होते, काही कचोरी समोसा घेतले होते. कचोरी समोसा आवडले का मागे घेतलेले? कशी वाटते टेस्ट? एका घासामध्ये सगळ्यांना फेकावं लागलं, 150 रुपयाचं नुकसान. हाच नाही. हे पण घे, हे पण घे. पाय तिकडनं म्हणतोय मी डायरेक्ट. बोल. अरे अरे बोललो. मी काय बोलला पहिले गाईस फायनली आमची ट्रिप झालेली आहे कंप्लीट, पूर्ण 8 दिवसाची. आज म्हणजे फ्रायडेला सकाळी निघाले होते आम्ही 9 वाजता. फ्रायडेला पोचलेले आम्ही सकाळी 3 वाजता. 3 हां. आणि हे आहे आपलं जळगाव. फायनली गाईस जळगावला पोचलो.